केवळ मोबाईल स्मार्ट नसतात, तर गृहिणी सुद्धा स्मार्ट असतात. खरं सांगायला गेलं तर स्मार्ट गृहिणी आयुष्यात या गोष्टी कधीच करत नाहीत, या गोष्टींना कधी जागाच देत नाहीत. म्हणजे कुठल्या? आपल्याला स्त्री म्हणून जन्म मिळालाय, तर आपल्याकडे मूळतः खूप जास्त ऊर्जा असते आणि काम करण्याची क्षमताही भरपूर असते. पण मग त्याचा योग्य वापर हा झाला पाहिजे. जर योग्य वापर झाला तर ती जग जिंकू शकते, हे काही महान महिलांनी सिद्ध सुद्धा केलेलं आहे. मग आज जे आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल ती गोष्ट आपण का नाही करायची? बेसिक काही गोष्टी असतात ज्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं आणि म्हणून काही गोष्टी आयुष्यामध्ये चुकतात आणि म्हणून आपण स्मार्ट होऊ शकत नाही. तर या स्मार्ट स्त्रिया एक्झॅक्टली काय करतात? कुठल्या गोष्टींना अजिबात जागा देत नाहीत म्हणून त्या स्मार्ट असतात, हेच आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी स्मिता शेवाळे. माइंडफुल मंडे मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये स्मार्ट स्त्रिया एक्झॅक्टली काय करतात यावर आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे सामान्य स्त्रिया काय करतात आणि स्मार्ट स्त्रिया काय करतात. आता हे कंपॅरिझन करत असताना तुम्ही मला सांगायचं आहे की तुम्ही स्मार्ट आहात की नाही. कमेंटमध्ये किती स्त्रिया स्मार्ट आहेत किंवा किती स्त्रिया या स्मार्ट होण्याच्या जवळ आहेत हे मला कळणार आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक स्त्री किती भूमिका निभावत असते. म्हणजे ती कोणाची तरी आई असते, कोणाची तरी सून असते, पत्नी असते आणि कधी कधी ती स्वतःला विसरलेली एक व्यक्ती असते. पण सगळ्या स्त्रिया या सारख्याच असतात का? नाही. काही स्त्रिया ना या अशा असतात ज्या घर पण सांभाळतात, नातेसंबंधही खूप छान जपतात, पण तरीही त्या मनानं खूप मजबूत असतात. त्या थकतात पण तुटत नाहीत. त्या इतरांचं ऐकतात पण कुठली गोष्ट मनावर घ्यायची हे त्यांना कळतं. आज आपण पाहणार आहोत की या ज्या स्मार्ट स्त्रिया असतात या कशा पद्धतीनं त्यांचं आयुष्य जगतात. त्या एवढ्या यशस्वी आणि आनंदी कशा काय असू शकतात, हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नंबर 1 मुद्दा ते म्हणजे गॉसिप वर्सेस ग्रोथ. सासूबाई किंवा कोणीतरी एक स्त्री शेजारच्या बाईंशी गप्पा मारत असते आणि ती म्हणते, अगं तुला माहितीये का, काल त्या वहिनींनी काय केलं? म्हणजे थोडक्यात कुठलं तरी गॉसिप असतं. पण जी स्मार्ट स्त्री असते ती हसते, ती ऐकते, पण त्यामध्ये गुंतत नाही. तीच तर गंमत आहे ना. स्मार्ट गृहिणी ही इतरांच्या आयुष्यावर अजिबात चर्चा करण्यात वेळ घालवत नाही. तिला माहिती असतं की तिचा वेळ खूप मौल्यवान आहे. तुम्ही स्मार्ट आहात का? हे नक्की मला सांगा. नंबर 2 मुद्दा ते म्हणजे ओव्हर थिंकिंग वर्सेस ॲक्शन. रात्री झोपताना किंवा दिवसातून बऱ्याचदा ती विचार करत असते, की हे केलं तर काय होईल? नाही केलं तर काय होईल? कोण काय म्हणेल? हे मी नाही केलं तर लोक काय म्हणतील? हे केलं तर लोक काय म्हणतील? असा सतत तिचा विचार असतो. पण तो विचार करत असताना ती कधी अडकत नाही. ती छोटी-छोटी पावलं उचलते कारण तिला माहिती असतं, विचारांनी आपण आयुष्य बदलत नाही, तर ॲक्शनने आपण आयुष्य बदलतो. त्यामुळे स्मार्ट स्त्री ही केवळ ओव्हर थिंकिंग करत नाही, तर ती त्यानंतर विचार करून, एके ठिकाणी बसून, छानपैकी त्यावर नोट डाउन करून किंवा तिच्या डोक्यामध्ये काही गोष्टींचा विचार करून ती त्यावर ॲक्शन घेते आणि पुढे जाते. तुम्ही आहात का स्मार्ट स्त्री? नंबर 3 मुद्दा ते म्हणजे इमोशनल कंट्रोल. प्रत्येक स्त्रीला हा इमोशनल कंट्रोल असायला हवा. कारण तिला वेगवेगळ्या जनरेशन बरोबर जुळवून घ्यायचं असतं. आता घरामध्ये जेव्हा सासू असते किंवा मोठे कोणीतरी असतात, ते म्हणतात, "आमच्या काळी हे नव्हतं बरं का, आम्ही असं नाही करायचो." आणि त्यांच्या एक वेगळ्याच पद्धती असतात. पण ती त्यावेळेला लगेच रिॲक्ट होत नाही आणि उत्तरही देत नाही. ती त्यावेळेला शांतपणे सगळं ऐकते. कारण तिला माहिती असतं, की शांत राहणं ही सुद्धा ताकद असते. प्रत्येक वेळेला रिॲक्ट होण्याची गरजच नाहीये. हे ज्या कोणाला कळतं ना, मला असं वाटतं त्यांच्या आयुष्यातला वेळ ते खूप छान पद्धतीनं कारणी लावू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर आपल्याला इमोशनल कंट्रोल स्वतःचा आणायचा असेल, तर बऱ्याचदा न रिॲक्ट होता शांत राहणं हा उत्तम पर्याय असतो. आणि आपली जी गोष्ट आहे ही त्यानंतर छान समजावून सांगायची किंवा ती कशा पद्धतीनं कन्वे करायची ह्याची आयडिया सुद्धा तिच्याकडे असते किंवा याबद्दलच्या ट्रिक्स तिच्याकडे असतात. तुम्ही आहात का स्मार्ट स्त्री? नंबर 4 मुद्दा ते म्हणजे सेल्फ टाइम विदाउट गिल्ट. आता मी माइंडफुल मंडे मध्ये ऑलमोस्ट हे तुमच्या मनामध्ये रुजवलेलं आहे.
बऱ्याच अशी सिच्युएशन असते की सगळे सकाळी झोपलेले असतात, पण ती जरा 20 मिनिटं लवकर उठते आणि चहा, पुस्तक किंवा प्राणायाम, तिचा जो वेळ आहे, मी टाईम, तो ती विदाऊट गिल्ट घेते. कारण तिला माहिती आहे स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे हे गिल्ट घेण्यासारखं नसतंच मुळी. ते अतिशय गरजेचं असतं. ती स्वतः ठीक असेल, तर तिचं घर ठीक राहणार आहे. याची कल्पना तिला इतकी असते आणि म्हणून ती स्वतःचा वेळ घेते, ती स्वतः फ्रेश राहते आणि आनंदी चेहऱ्याने सगळ्यांची मॉर्निंग अगदी खूप छान करून टाकते. अशी स्मार्ट स्त्री तुम्ही आहात का? सांगा मला कमेंटमध्ये. नंबर 5 मुद्दा, ते म्हणजे नो टू अननेसेसरी ओपिनियन्स. तू हे करूच नकोस. अगं हे कोणी सांगितलंय तुला करायला? लोक काय म्हणतील? ऐक ना, मी ते ना वाचलंय, तू असं करून बघ. तू हे ट्राय केलंयस का? तू हे ट्राय करून बघ ना. असे असंख्य सल्ले आपल्याला दिवसभरात येत असतात आणि आपल्याला देण्याची हौस असते. पण जे स्मार्ट स्त्री असते ना, ती गालातल्या गालात हसते आणि तिला माहिती असतं, की तिने कोणाचं मत ऐकायचंय आणि कोणाचा सल्ला घ्यायचा आहे. ती सगळ्यांचाच ऐकत नाही, ती निवडक लोकांचाच ऐकते. कारण प्रत्येक मत हे महत्वाचंच असतं असं नाही, हे तिला चांगलं माहिती आहे. तिच्या आयुष्यातल्या सिच्युएशन्स ह्या तिला जास्त चांगल्या माहिती आहेत. तिच्या जवळच्या लोकांना जास्त चांगल्या माहिती आहेत. त्यामुळे मतं कोणाची स्वीकारायची आणि कोणाची स्वीकारायची नाही, हे तिला अगदी योग्य पद्धतीनं माहीत असतं. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आहात अशा स्मार्ट स्त्री? नंबर 6 मुद्दा, ते म्हणजे तिला तिच्या वेळेची कदर आहे. टाईम रिस्पेक्ट आहे. आता बऱ्याचदा काय होतं, दुपारचा वेळ आहे, मोकळा वेळ आहे, इतकं थकल्यानंतर आपण मोबाईलवर सतत स्क्रोल करत राहतो. इतरांचं काय चाललंय हे बघत राहतो. पण हे स्क्रोलिंग करत असताना आपल्या आयुष्यात आपण काही स्किल शिकण्यासाठी हे स्क्रोलिंग करतो आहोत का इतरांच्या आयुष्यात काय चाललंय ह्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे म्हणून आपण करतोय? हे मात्र आपल्याला कळायला हवं. नवनवीन गोष्टी आपल्याला एन्करेज करण्यासाठी आपण ऐकायला हव्यात, पाहायला हव्यात. तिला चांगलं माहिती असतं, की वेळ वाया घालवण्यात काहीही अर्थ नाही. ती त्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये गुंतत नाही. छोटं का होईना, पण ती स्वतःला रोज इम्प्रूव्ह करण्याच्या अशा काही गोष्टी बघते, वाचते आणि ऐकते. खरं सांगायला गेलं तर हे माइंडफुल मंडे जर का तुम्ही बघू शकला नाहीत, तर केवळ ऐकलत ना, तरी सुद्धा मला असं वाटतं तुमची जी मॉर्निंग आहे ती खूप चांगली होईल आणि सकाळी तुम्हाला एक छान इन्स्पिरेशन मिळून आज मी ही गोष्ट करणार यासाठी तुमची धडपड असेल. रोज आपण आपल्याला घडवत असतो आणि ही घडवण्याची प्रोसेस आयुष्यभर असायला हवी आणि म्हणूनच हे रिमाइंडर्स आहेत. तुम्ही स्मार्ट आहात की नाही हे बघता बघता आपण या गोष्टी करत जातो आणि अल्टिमेटली आपण स्मार्ट होतो. त्यामुळे ही चेकलिस्ट खास तुमच्यासाठी आहे. आता या सगळ्याचं कन्क्ल्युजन काय जाणून घेऊ. स्मार्ट स्त्री खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत नाही, पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, ती वेगळ्या पद्धतीनं करत असते. ती प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाही, विचार करते. म्हणूनच ती स्वतःला हो म्हणू शकते. ती साधी दिसते, पण तिचा विचार असामान्य असतो आणि म्हणूनच तो फक्त घर चालवत नाही, तर तो आयुष्य घडवत असतो. एवढी ताकद या स्मार्ट स्त्रीमध्ये असते. ही स्मार्ट स्त्री बनण्यासाठी तुम्ही रोज प्रयत्न करायला हवा. जर तुम्हाला अशी स्ट्रॉंग, पीसफुल आणि स्मार्ट स्त्री बनायचं असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर सुद्धा शेअर करा. कारण आपल्या मैत्रिणींबरोबर आपणही अशा स्मार्ट होत असतो. आणि जिला स्वतःची किंमत ओळखायची आहे, अशा स्त्रियांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायलाच हवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि खूप एन्करेजिंग वाटला असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही स्मार्ट आहात की नाही. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.